गुड मॉर्निंग स्टुडंट अँड वेलकम टू ऑल ऑफ यू. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं स्ट्रक्चर ऑफ सॉलिड, क्रिस्टलाइन सॉलिड, एमॉर्फस सॉलिड. तर आपण आज बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ मेटॅलिक सॉलिड, धातूचा घन गुणधर्म. प्रॉपर्टीज ऑफ मेटॅलिक सॉलिड. Metallic solid shows many unusual properties. The first one, a shiny surface that reflect light, very high melting and boiling point. First one काय? Very high melting and boiling point. त्याचा काय राहतो? द्रवणांक आणि उत्कलनांक जास्त राहतो. सेकंड वन, मेलेबल. मेलेबल म्हणजे काय? तर कॅन बी मेड इनटू डिफरंट शेप विदाउट ब्रेकिंग. न तोडता ते वेगवेगळ्या शेपमध्ये वेगवेगळ्या आकारात बनवता येऊ शकतात, म्हणजेच ते मेलेबल असतात. थर्ड वन काय आपली? डक्टाईल म्हणजे डक्टाईल. डक्टाईल म्हणजे काय? तर कॅन बी मोल्डेड इनटू वायरिंग. ते वायरिंगमध्ये बी मोल्ड केले जाऊ शकतात. फोर्थ वन, शायनी मेटॅलिक लच्छर. मेटॅलिक लच्छर म्हणजे शायनिंग, चकाकी असते त्यांना. देन फिफ्थ वन काय? समटाइम्स मॅग्नेटिक. ते काय करतात? कधी कधी चुंबकीय गुणधर्म दर्शवतात. तर प्रॉपर्टीज ऑफ मेटॅलिक सॉलिडमध्ये बघितलं आपण, त्याचा उत्कलनांक आणि द्रवणांक जास्त राहतो. मेलेबल राहतात, न तोडता ते वेगवेगळ्या आकारात बनवता येऊ शकतात. आणि डक्टाईल म्हणजेच काय? ते वायरिंगमध्ये मोल्ड केले जाऊ शकतात. मेलेबल लच्छर शायनी असते, चकाकी असते त्यांना. समटाइम्स मॅग्नेटिक, समटाइम्स ते काय करतात? मॅग्नेटिक्स म्हणजे चुंबकीय गुणधर्म दर्शवतात. हे झाले प्रॉपर्टीज ऑफ मेटॅलिक सॉलिड. धातूचा गुणधर्म झाला हा घन गुणधर्म. तर आपण नेक्स्ट पॉईंट आहे आपला टाइप्स ऑफ आयोनिक सॉलिड. टाइप्स ऑफ आयोनिक सॉलिड. आयोनिक सॉलिड. तर आयोनिक सॉलिडमध्ये टाइप्स ऑफ आयोनिक सॉलिड बघायच्या अगोदर आपण युनिट सेल म्हणजे काय ते बघणार आहोत. युनिट सेल म्हणजे काय? इट इज ए, तर काय? तो लहानातला लहान भाग आहे. इट इज ए युनिट सेल म्हणजे काय? स्मॉलेस्ट पोर्शन विच रिपीट अगेन अँड अगेन टू मेक स्पेस लॅटिक्स. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, तर युनिट सेल इज ए रूम म्हणू आपण, आणि पेसलॅटिक इज ए बिल्डिंग. म्हणजे आपण रूम तयार करतो, म्हणजे बिल्डिंग बनवताना आपल्याला काय? ही झाली आपली बिल्डिंग. ही झाली रूम 1, फर्स्ट, सेकंड, थर्ड. हे झाले आपले रूम. अनेक रूम तयार होऊनच आपली बिल्डिंग तयार झालेली आहे. ही झाली बिल्डिंग, आणि ही झाली सिंगल रूम. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, युनिट सेल इज ए रूम अँड पेसलॅटिक इज ए बिल्डिंग. म्हणजेच काय? आपली डेफिनेशन काय होती युनिट सेलची? स्मॉलेस्ट पोर्शन विच रिपीट अगेन अँड अगेन टू मेक पेसलॅटिक्स. म्हणजे असा पोर्शन तो रिपीट होऊन त्याची एक बिल्डिंग तयार झालेली, रूमची बिल्डिंग तयार झालेली. स्मॉलेस्ट पोर्शन विच रिपीट अगेन टू मेक पेसलॅटिक इज कॉल्ड युनिट सेल्स. फॉर एक्झाम्पल, हे कळलं असेल युनिट सेल म्हणजे काय? तर रूम अशा जास्त रूम तयार होऊन बिल्डिंग तयार झालेली झाली युनिट सेल. देन युनिट सेलमध्ये काय आहे? तर बेस ऑन क्रिस्टल पॅकिंग, फॉलोइंग टाइप्स ऑफ आयोनिक क्रिस्टल्स. आयोनिक क्रिस्टलचे फॉलोइंग टाइप्स आहे. टाइप्स ऑफ आयोनिक क्रिस्टल्स. सेकंड पॉईंट, टाइप्स ऑफ आयोनिक क्रिस्टल्स. आयोनिक क्रिस्टलचे किती टाइप्स आहे? देर आर
4 टाइप्स आहे आयोनिक क्रिस्टलचे, तर कोणते? फर्स्ट इज सिंपल क्यूबिक पॅकिंग आयोनिक क्रिस्टल्स. फर्स्ट टाइप is simple cubic packing. Second one, body center cubic. Third one, hexagonal close pack. And फोर्थ वन काय आहे? फेस सेंटर क्यूबिक. त्यालाच आपण काय म्हणतो? और क्यूबिक क्लोज पॅक. तर आयोनिक क्रिस्टलचे 4 टाइप्स पडतात. फर्स्ट वन इज अ सिंपल क्यूबिक पॅकिंग, सेकंड वन बॉडी सेंटर क्यूबिक, थर्ड वन हेक्सागोनल क्लोज पॅक अँड फोर्थ वन फेस सेंटर क्यूबिक. त्यालाच आपण काय म्हणतो? त्यालाच म्हणतात क्यूबिक क्लोज पॅक. तर डिटेल्समध्ये बघू आपण. फर्स्ट वन सिंपल क्यूबिक पॅकिंग. सिंपल क्यूबिक पॅकिंग. तर in an ionic solid the ions are packed together into repeating array is called as. आयन्स हे रिपीटिंग पुनरावृत्ती आयन्स नावाच्या पुनरावृत्ती ॲरेमध्ये आयन्स एकत्र पॅक केले जातात. त्यालाच काय म्हणतात? क्रिस्टल लॅटिक्स. अँड द सिम्पलेस्ट अरेंजमेंट इन विच ॲटम्स बेस आर पॅक साईड बाय साईडने ॲटम्स पॅक केले जातात. फर्स्ट आपण त्याची डायग्राम बघू. याच्यात काय केलं जातं? फिगर, त्याचं नाव देऊ आपण. फिगरचं नाव काय आहे? सिंपल क्यूबिक पॅकिंग. त्यालाच काय म्हणतात? सक्सेसिव्ह लेयर आर सुपर. त्याच्यात काय झालेलं आहे? सुपर इम्पोज झालेली over the base. तर इन दिस अरेंजमेंट each atoms in this ह्या अरेंजमेंट काय झालेले? each atom is touched by 4 other atom in its own plane. हा ॲटम टच झालेला 4 ॲटमला एकाच प्लेनमध्ये. हे पहा, हा स्पेअर आहे. फर्स्टला टच झालेला आहे, सेकंड, थर्ड, फोर्थ याला टच झालेला आहे. आणि 1 ॲटम अबव अँड 1 ॲटम बिलो अशा 6. thus each pair is touched by 6 boring pair. hence then coordination number त्याचा किती झाला? coordination number. hence coordination number is 6. coordination number किती? 6. कारण की याच्यात काय होतं? हा ॲटम त्याच्या शेजारच्या 4ही ॲटमला टच झाला, परत वरील एक आणि मागचा एक, असे हा 4 आणि वरचा एक 5 आणि खालचा एक 6, अशा 6 ॲटमला टच झाला म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर आला 6. हे झालं सिंपल क्यूबिक पॅकिंगमध्ये असे अरेंजमेंट असते. तर सेकंड वन आहे आपला बॉडी सेंटर क्यूबिक. बॉडी सेंटर क्यूबिक in this types pairs are arranged alternatively. पेअर अल्टरनेटिव्हली होता. तर कसे अल्टरनेटिव्हली अरेंज करायचे पेअर? फर्स्ट, सेकंड, थर्ड,
थोडं जवळ पाहिजे नव्हतं. In this type, spheres are arranged in alternatively. Sphere arrange केलेले आहे. Sphere are arranged alternatively. Such a arrangement involves the placing of second layer of sphere over the whole of the base layer. Second layer असा प्लेस केला की ते होलवर प्लेस झाला. The third layer of sphere are placed over the hole into two. Layer 2 all other successive layer are arranged in same fashion. मध्येच ते सक्सेसिव्ह लेयर अरेंज केले आणि त्याच्यामुळे तो बॉडी सेंटर अरेंजमेंट, त्यालाच काय म्हणतात, बॉडी सेंटर अरेंजमेंट म्हणतात. आपण स्पेअर असे अरेंज केले की त्याची दुसरी लेयर ही बेस लेयरच्या होलवर, दुसरी लेयर ही बेस लेयर, हा बेस लेयर आहे आपला, हे दुसरी लेयर ही बेस लेयरच्या होलवर येते. दुसरी लेयर ही बेस लेयरच्या दुसरी लेयर आणि तिसरी लेयर ही बेस लेयरच्या होलवर समाविष्ट झालेली आहे. असे बॉडी सेंटरमध्ये स्पेअर अरेंज करायचे. सक्सेसिव्ह लेयर ह्या अरेंजमध्ये प्रत्येक स्पेअर ह्या 4 ॲटमला खाली असे अरेंज केलेले आहे. म्हणजे दुसरी लेयर आणि तिसरी लेयर हे दुसरी लेयर आणि ही तिसरी लेयर ही बेस लेयरच्या होलवर समाविष्ट आहेत. बॉडी सेंटरमध्ये असे स्पेअर अरेंज केलेले आहे. मोर कॉम्पॅक्ट आहे दॅन सिम्पली क्युबिक पॅकिंग अरेपेक्षा मोर कॉम्पॅक्ट आहे. इन दिस अरेंजमेंट स्पेअर इज टच. ह्या अरेंजमध्ये काय होतं, इच पेअर इज टच बाय 4 ॲटम. इच पेअर इज टच बाय 4 ॲटमला टच आहे सगळे स्पेअर, म्हणजे हाफ ॲटम आहे इज टच बाय 4 ॲटम्स. 1 2 3 4ला टच झालेला आहे. अँड देन अबाव कोणते 4 तर 4 ॲटम, तर 4 ॲटम बिलो दी पेन. इच पेअर इज टच बाय 4 ॲटम अबाव दी 4 ॲटम बिलो इट्स पेन. द कोऑर्डिनेशन, म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती, द कोऑर्डिनेशन नंबर CN, कोऑर्डिनेशन नंबरला CN म्हणून इज 8. त्याचा कोऑर्डिनेशन नंबर झाला 8. तर हेक्सागोनल क्लोज पॅकमध्ये काय होतं तर बघू आपण. थर्ड पॉईंट आहे आपला हेक्सागोनल क्लोज पॅक आयोनिक क्रिस्टल्स. तर इन दिस टाईप अ बेस लेयर ऑफ स्पेअर इज अरेंज इन हेक्सागोनल शेप. आपल्याला स्पेअरची लेयर अशी अरेंज करायची की ते हेक्सागोनल शेपमध्ये आली पाहिजे. म्हणजे इथे आपण किती काढू, 5 काढू. 1 2 3 4 स्पेअर काढायचे फर्स्ट लेवलला, सेकंडला 3 1 2 3, देन परत 4 ड्रॉ करायचे. 1 2 3 and 4, and each pair is surrounded by 6 nigbor in the plane given. 6 निग्बोरला ते हे झाले पाहिजे. याच्यात हेक्सागोनल ड्रॉ करू आपण एक. हेक्सागोनल. इन दिस अरेंजमेंट द होल बिटवीन स्पेअर आर स्मॉलर. ह्या अरेंजमेंटमध्ये होल्स बिटवीन द स्पेअर आर स्मॉलर दॅन क्युबिक अरेंजमेंट and only half of the hole can be covered if a third layer is placed over the hole. Third layer is placed over the hole of second layer, then is superimposed over the base layer. Each pair is coordination number is 12. ह्या लेअरमध्ये आपण स्पेअर असे अरेंज केले की ह्या स्पेअरनी 6 अदर निग्बॉरला टच केलं आहे. त्याच्यामुळे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला बरं आपला, 6 झाला. याचा कोऑर्डिनेशन नंबर 6, कारण की याने किती टच केलं आहे, 6 अदर आयटमला टच केलं आहे. 1 2 3 4 5 6. कोऑर्डिनेशन नंबर इज 6. आपण फिगरचं नाव काय आहे, बेस लेयर ऑफ
हेक्सागोनल अरेंजमेंट. फिगरचं नाव काय आहे? बेस लेयर ऑफ हेक्सागोनल अरेंजमेंट सेकंड डायग्राम आहे हेक्सागोनल क्लोज पॅकची. हेक्सागोनल त्यालाच डायग्रामचं नाव आहे हेक्सागोनल पॅकिंग. सेकंड लेयर ओव्हरलॅप होल्स इन बेस लेयर इन हेक्सागोनल क्लोज पॅक अरेंजमेंट. थर्ड लेयर इज सुपरइम्पोज ओव्हर द फर्स्ट लेयर. तर ह्या लेयरमध्ये काय होतं, पेअर असे अरेंज केलेले. ह्या लेयरमध्ये फर्स्ट लेयर असू द होल फर्स्ट लेयर. जर थर्ड लेयर हा सेकंड लेयरच्या होलवर असेल तर थर्ड लेयर हा सेकंड लेयरच्या होलवर असेल तर बेस लेयर हा सुपरइम्पोज असेल ह्याच्यात असं आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? ओनली द सेकंड hexagonal layer over the first. The pair cannot be placed over the hole in the first layer. Only half of the holes can be covered. If third layer is placed over the hole of second layer, if third layer is placed over the hole of second layer, then it's superimposed over the base layer. Each pair has coordination number is 12. कोऑर्डिनेशन नंबर सुपरइम्पोज में कोऑर्डिनेशन नंबर इज 12. तर थर्ड पॉइंट आहे आपलं फेस सेंटर क्यूबिक और क्यूबिक क्लोज पॅक. फोर्थ कोणता आहे? फेस सेंटर क्यूबिक. फेस सेंटर क्यूबिक त्यालाच काय म्हणतात? क्यूबिक क्लोज पॅक. तर त्याची फिगर काढू आपण पहिल्यांदा. डायग्राम पहिल्यांदा काय करायचं, 5 स्पेअर काढायचे, नंतर 4 स्पेअर काढायचे. 1 2 3 4 अगेन, देन अगेन 5 स्पेअर काढू आपण. 1 4 5 नंतर अगेन 5 4 1 2 3 4. देन हे जिथे अटॅच झाले तिथे आपण हे काढू सर्कल. इथे नाही येणार, इथे येईल, इथे येईल. 1 2 3. इथे नाही येणार, इथे 1 नंतर 2 3 and 4. 1 2 3 and 4. मग त्याच्यामध्ये आणखीन सर्कल काढायचे, ड्रॉ करायचे. 1 2 3 4. देन अगेन 1 2 3 4 5 सर्कल येणे दे. देन 1 2 3 4 काढायचे इथे. तर if this third layer of sphere instead of being placed over the hole of second layer is placed over the hole is not cover the first layer. म्हणजेच काय होतं, ह्या लेअरमध्ये सेकंड लेयर हा हॉलवर ठेवण्याऐवजी स्पेअरच्या थर्ड लेयर हा फर्स्ट लेयरच्या होलवर न झाकल्यामुळे होलवर ठेवण्यास आलेला आहे. इच पेअर हॅज त्याच्यामुळे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. इच पेअर हॅज कोऑर्डिनेशन नंबर इज 12. या स्पेअरमध्ये काय झाले, इफ थर्ड लेयर ऑफ स्पेअर इन्स्टेड ऑफ बिगिंग अ प्लेस ओव्हर द होल ऑफ द सेकंड लेयर इज प्लेस ओव्हर द होल इज नॉट कवर फ्रॉम द फर्स्ट लेयर. इच पेअर हॅज त्याच्यामुळे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 12 आहे. फिगरचं नाव आहे क्यूबिक क्लोज पॅक अरेंजमेंट.
The third layer is placed over the holes in both understanding layers lower square. Thank you.